एखाद्या व्यक्तीवर, विचारावर किंवा परंपरेवर विश्वास ठेवणं हा मानवाचा नैसर्गिक स्वभाव. पण हा विश्वास जाणीवपूर्वक आहे की आंधळा हेही ओळखणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा माणूस आपल्या विचारांवरचा ताबा सोडतो, प्रश्न विचारणं थांबवतो, स्वतःला हरवून बसतो आणि डोळ्यासमोर सूर्यप्रकाशासारख्या स्पष्ट गोष्टी दिसत असतानाही डोळे मिटून बसतो, तेव्हा असते ती अंधश्रद्धा. हा आंधळा विश्वास शेवटी माणसाला चुकीच्या वाटेवर नेतोच. आणि हेच किती टोकाला जाऊ शकतं याच्याच कहाण्या गेल्या 8 दिवसांपासून आपण पाहतोय. नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. अशोक खरात प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होतात आणि ते कालपेक्षा जास्त भयानक आणि मन सुन्न करणारे असतात. आजचे अपडेट्स ऐकूनही तुम्ही कपाळावरती नक्की हात मारून घ्याल. पहिली गोष्ट, अशोक खरातच्या मिरगावमधील संस्थांसाठी 2018 साली 5 कोटी रुपये सरकारनं दिल्याचं उघडकीस आलंय. दुसरी गोष्ट, ज्या संस्थांसाठी 5 कोटींचा निधी सरकारनं दिला होता त्याच शिवनिका संस्थांच्या मंदिराजवळ एक फार्म हाऊस आणि एक विहीरही आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही तीच विहीर आहे ज्याचा वापर अशोक खरातनं भक्तांना फसवण्यासाठी केलाय. आणि त्याच विहिरी संदर्भातला आणखीन एक मोठा खुलासाही आजच्या भागात आम्ही करणार आहोत. आणि तिसरी महत्वाची अपडेट, त्याच्यावरती दाखल झालेला 7वा गुन्हा तोही एका विद्यार्थिनीनं दाखल केलाय. त्यातही प्रचंड भीषणता आहे. या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर बघणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला थोडे तपशील सांगते. गेल्या 8 दिवसांमध्ये अशोक खरातवरती 7 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 6 महिला आणि 7वा गुन्हा या प्रकरणातल्या एका साक्षीदाराचा आहे. कालचा विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणातील पीडित महिलांशी संपर्क साधला जातोय, त्यांचं समुपदेशन केलं जात आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यांची नोंद होतीये. खरं तर ही घटना इतकी भयानक आहे की या सगळ्या प्रकारामध्ये अडकलेली कोणतीही महिला खरं तर आधी खचून जाईल. बदनामीच्या भीतीनं ती समोरच येणार नाही. मग तिने कितीही मन घट्ट करून उभं राहण्याचा प्रयत्न केला तरी तिचं पाऊल पोलिसांपर्यंत जाण्याची शक्यता तशीही कमी होते. तरीही सरकारनं पुढाकार घेत महिलांना विश्वासात घेऊन उचललेली पावलं नक्कीच अत्यंत महत्वाची आहेत. पण तरीही एक प्रश्न राहून राहून मनात येतोय, तो म्हणजे ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यापर्यंत एसआयटी पोहोचतीये, पण ज्या नेत्यांचे फोटो या भोंदूबाबा सोबत आहेत त्यांचं काय? अशाच फोटोंमुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या पदावरनं दूर केलं, पण इतरांचं काय? आणि यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, अशोक खरात सोबत ज्या ज्या राजकारण्यांचे फोटो समोर येत आहेत त्यांची एसआयटी कडनं चौकशी करावी का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा, तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय. आता आजच्या अपडेट सुरू करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणातील कारवाईवरनं नेमकं आज काय सांगितलंय ते पहा. ज्या ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू. बघा, एक गोष्ट, आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबत येतो आपण अनेक वेळा बघितलेला आहे. नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही. पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय. त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण एसआयटीचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे. यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही. कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू. तुम्ही नीट ऐकलत ना? खरात प्रकरणामध्ये आपले मुख्यमंत्री पूर्णपणे झिरो टॉलरन्स मूडमध्ये आहेत. त्यामुळे अशा वेळी विरोधकांनीही त्यांच्यासोबत उभं राहायला हवं होतं. पण शेवटी विरोधक ते विरोधकच. मुद्दा कोणताही असो, सरकारला घेण्यासाठी संधी मिळाली की तुटून पडायचं. आणि त्यातल्या त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत, पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशकातील कारवाईवरनं पोलिसांचं कौतुक केलंय. पण काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र भलतीच शंका उपस्थित केली. पाहूयात. पेनड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच
पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल.